मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी मदत केली ती मी आणि माझं समाज कधीच विसरू शकत नाही. अब्दुल सत्तार यांची माहिती. देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समुदायाला न्याय देण्यासाठी एक आयुक्तालयाची स्थापना ही अशी माझी मागणी होती. त्यांनी त्याला न्याय देण्याचं काम केलं. आपल्या राज्यातील मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी त्यासोबतच एक नवीन घरकुलाची योजना आहे. विविध योजना सरकारच्या या माध्यमातून आम्हाला समोर आणता येतील. जर कुणाकडे 1 गुंठा 2 गुंठा एवढी जमीन जरी असली तरी त्याला सरकारच्या वतीने पीक विमा दिला जाईल. जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल त्याची भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. जर विमा कंपनी एखाद्या शेतकऱ्याला अनुदान देत नसेल तर त्या विमा कंपन्यांना माफ केलं जाणार नाही. अशा प्रकारची चर्चा मी व्हॉट्सअपवर ऐकली. सदरील माहिती घेण्यात येईल आणि बोर्डाच्या वतीने जर काही चुकी झाली असेल तर ते आम्ही तपासू. जे हजला जात आहेत त्यांच्या माध्यमातून ही कामं होत आहेत. काही लोक मोजके ज्याला विरोध करतायत. कुठेही या वस्तूच्या पवित्रतेला डाग नाही याची काळजी आम्ही घेऊ. मी ज्या खात्याची जबाबदारी स्वीकारतो ती योग्यरित्या पार पाडतो. ज्यावेळी मी कृषी मंत्री होतो त्यावेळी पंतप्रधानांनी देखील 6,000 दिले होते आणि मी देखील देईन म्हटलं होतं. आता अजित पवार यांच्याकडे खातं असताना त्यांच्याकडून सुद्धा हे काम होतंय. माझ्या रूपाने ते काम झालंय. आता ज्या खात्याचा मी मंत्री आहे पणन मंत्री, मागेल त्याला गोडाऊन मार्केटिंग व्हायला हवी. शेतकऱ्यांचा घेतलेला माल 24 तासाच्या आत विकून पेमेंट द्यायचं. जर पेमेंट नाही दिलं तर त्याला जेलची हवा खावी लागेल. फोन किती मोठा आहे छोटा याचा अंदाज घेतला जाणार आहे. मी कार्यकर्ता आहे. मला कार्याचं सोनं करण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. मी ज्या सरकारमध्ये मंत्री आहे ते सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. मुसलमानांना जेव्हापासून अल्पसंख्याक विभाग देण्यात आला तेव्हापासून केव्हाच एवढी मदत मिळाली नाही. एवढी मदत या सरकारने केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी मदत केली ती मी आणि माझं समाज कधीच विसरू शकत नाही. मी तसं काही बोललो नाही. जरांगे पाटलांनी जे ऑपरेशन केलं होतं त्याबद्दल मी बोललो. त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे काही ग्रुप सापडले असे ते बोलले आणि त्यांचं स्वागत मी केलं. यात कुठेही राजकारण नाही. मनोज जरांगे पाटील साहेब आणि मी आता राजकारणात आहे. मी जर त्यांचं काम नाही केलं तर ते आमच्या विरुद्ध उभे राहणार आहेत. तर आम्हाला त्यांचं काम करावं. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन काम करतात. मी मुसलमान असून आम्हाला न्याय देतात तर बाकी दुसऱ्या समाजाला न्याय देण्यामध्ये ते कुठेही कमी पडत नाही. आणि याचा तुम्हाला काही दिवसानंतर ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होतील त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांसोबत सर्व जाती धर्माचे लोक राहतील याची गॅरंटी मी देतो. बाकीचे लोक काही राजकारण करत असेल पण तो जे शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय काम करतात मला वाटतं का त्याला कॉन्ट्रीसी करण्यासाठी काही लोक छोटे मोठे बी त्यांना विरोध करतात. नाही करायला पाहिजे. जो माणूस काम करतोय त्याचा सन्मान करायला पाहिजे. ज्यांनी केलं त्याचं कौतुक बी करायला पाहिजे. अशा पद्धतीने मला जोपर्यंत समजतं मी तुम्हाला बोलू लागलो. परंतु मला असं वाटतंय की या एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर मायनॉरिटी समाजाला न्याय देण्याचं काम केलं. तुम्ही जरांगेंचे आभार मानले आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो ज्वलंत होताना पाहिलाय. तुम्हाला वाटतं का सगळ्या सोयऱ्यांना मिळावं आणि सरसकट मिळावं तुम्हाला? नाही, कसं आहे त्याच्यामध्ये हे धोरणात्मक निर्णय आहे. ह्या निर्णयाचा निर्णय घेण्याचा अधिकार सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला आहे. परंतु मुख्यमंत्री महोदय कोणाच्या विरुद्ध नाहीये आणि फेवर करताना दुसऱ्या जातीवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन सन्माननीय जरांगे साहेबाला ज्या ज्या त्यांच्या मागणीचा विचार करून मला वाटतं की या अधिवेशनामध्ये घोषणा काय होईल कशी होईल ते मी बोलणं उचित होणार नाही. उद्यापासून अधिवेशन चालू होऊ लागला आणि अधिवेशन मध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे जरूर चिंतित आहे का आपल्याला याच्यामध्ये मराठा समाजाला न्याय द्यायचा, ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही अशी गवाही त्यांनी दिली. म्हणून आपण सर्व त्या घोषणेची वाट बघा. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्यावर जरांगे आता मुस्लिम आरक्षणावर जास्त बोलायला लागलेले आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे लागला की मुसलमानांना कसं आरक्षण भेटत नाही हे मी बघतो. तर राज्यामधले प्रमुख लोकांना मी बोलवलं होतं. ते प्रमुख लोक आले आणि टोपीचा लोकसभा संपली. आता विधानसभा संपणार आहे. विधानसभा संपल्या तुम्हाला निमंत्रण देईल. टोपी काढायची काही आहे तर तुमचे अनेक चाहते तुम्हाला टोपी आणून घालतात. नाही, आता कसं आहे का ते टोपीचा प्रेम आकडा वेगळा आहे. या प्रेमाच्या टोपीचा सन्मान करून आता मी पहिली जी आमची टोपी होती त्याच्याऐवजी ही टोपी घातली. लोकांनी घातली, तुमच्या समोर घातली. हजारो लोकांनी माझा सत्कार केला, माझा सन्मान केला. त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानले का मायनॉरिटी डिपार्टमेंटला कधी नव्हे जेव्हापासून आपला देशामध्ये आपल्या राज्यामध्ये मायनॉरिटी डिपार्टमेंट स्थापन झाला तेव्हापासून इतका पैसा इतक्या योजना कधी मिळाली नाही. आता एक मायनॉरिटीचा सामान्य कार्यकर्ता सामान्य मुलगा जो आहे शिकलेला तो जगामधल्या 200 देशामध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये जाऊन पीजी करल आणि मागासवर्गीय बांधव आदिवासी बांधवाप्रमाणे त्याचाही खर्च सरकार होतं. नवनाथ वाघमारे ओबीसीचे उपोषण करते आहे ते असं म्हणतात की
एकनाथ शिंदेनी गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी जरंगींना पुढे करून केलं कोणाला सांगितलं तरी मी पहिलेच बोललो की मी छोटा कलाकार आहे, साधा माणूस, कार्यकर्ता, मोठे काम नाही करू शकत. परंतु जरंगे पाटील साहेब आणि मी ज्या राजकारणामध्ये आहे त्यांनी आता सांगितलं की तेही आता आम्ही कधी त्यांचं काम नाही केलं तर आमच्या विरुद्ध उभं राहणार आहे, तर आम्हाला त्यांचंही स्वागतच करावं लागेल. शेवटी लोकशाहीमध्ये जे जे लढतात त्या लोकांना बाबासाहेबांनी एक अधिकार दिलेला आहे ज्याचा नाम महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. तो राज्याची निवडणूक लढतो, देशामध्ये नाव आहे, लोकसभा लढू शकतो, जिल्ह्यामध्ये नाव आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका हद्दीमध्ये नगरसेवक. आणि बाबासाहेबाचा मी एक छोटासा अनुयायी तुम्ही असाल पण मी कार्यकर्ता जरूर आहे. आता जरांगेंचा विषय काय आहे? मी आपल्याला इतकीच विनंती करेल सर्व राज्याच्या प्रमुखांना, तर मुस्लिम समाजामध्ये ही गरिबी आहे. तुम्ही त्यांची दारिद्र्य, त्यांची गरिबी, त्यांचा मागासलेलापणा हे पाहिला तर शिक्षणामध्ये कोर्टाने डिसाईड केलेलं आहे. मला जितकं समजतं सन्माननीय हायकोर्टाने शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाचा जो रिझर्वेशन आहे तो गृहीत धरला, तसा आदेशही दिला. आता राजकारणामध्ये काही गोष्टी होतात, काही गोष्टी होत नाही, परंतु जरंगे पाटील साहेबांनी जी मुस्लिम समाजाबद्दल जी भावना व्यक्त केली त्याचं मी स्वागत करतो. औरंगाबाद शहर में चर्चा चालू है सर.